प्रत्येक वर्ष कसं पुस्तकासारखंच असतं ना, 365 दिवसांचं. जसं नवं पान पलटू तसं नवं मिळत जातं. कधी मनामध्ये राहिलेलं स्वप्न पूर्ण होऊन जातं, तर कधी अपूर्ण राहतं. नवा दिवस, नवी स्वप्न, नवी ध्येय, नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं. कधी अपूर्ण तर कधी संपूर्ण. असेच बोलता बोलता हे वर्ष सरलं व आपण डिसेंबर महिन्याला निरोप देण्यासाठी सज्ज झालो आहोत. दरवर्षी नियोजित केलेली स्वप्न, ध्येय, अपेक्षा हे आपण साध्य करत असताना आपली कोणती जीवाभावाची माणसं आता आपल्या सोबत आहेत याची प्रत्यक्ष वास्तविकता आपल्याला डिसेंबर हा महिना दाखवतो. या सरत्या वर्षाने काहींच्या मनात कटुता ठेवली, तर काहींच्या मनात स्वप्नपूर्तीचा आनंद, तर काहींच्या मनात काही चुटपुट शिल्लक असेल, तर काही नेहमीप्रमाणेच आनंदी, समाधानी, जे आहे ते सत्य स्वीकारून पुढच्या प्रवासाला सज्ज झालेले. सरत्या वर्षाची हिशेबाची नोंदवही केव्हाच बंद झालेली आहे. सर्वजण सरत्या वर्षातील जमा खर्चाचा ताळा नीट जमला आहे की नाही हे जुळवून बघत आहेत. काहींच्या मते स्वप्नांच्या मागे धावता धावताच हे वर्ष सहज निघून गेलं, पण स्वप्न काही पूर्ण झाली नाहीत. पण या वर्षात स्वप्नांचा पाया मजबूत झाला. कदाचित पुढे येणाऱ्या नववर्षात उंच स्वप्नांची इमारत दिसेल अशी त्यांची आशा असावी. रीत म्हणून पुढेही जाणे भागच आहे व मागील वर्षात काय काय करायचे राहून गेले याचा लेखाजोखा मांडत नवीन वर्षाचे स्वागत करण्यात प्रत्येकजण मनाची तयारी करीत आहे. नवे कोरे 365 दिवसांचे नवे पुस्तक घेऊन नवीन वर्ष उंबरठ्यावर खोळंबून उभे आहे व आपण आशा आकांक्षांची तोरणं दारावर बांधून त्याचे स्वागत करावे अशी त्याची अपेक्षा आहे. जुन्या आठवणींचे गाठोडे पाठीवर घेऊन आपल्याला तसेच चालत राहायचे आहे व त्यामधील सर्व प्रकारच्या भावभावनांना मात्र जपून ठेवून जे चुकले त्या अनुभवांची शिदोरी करून मार्गस्थ व्हायचे आहे. आला क्षण जगून घ्यायचा आहे. खेद, खंत व पश्चातापाचा मागील खेळ पुन्हा न मांडता मनामनाच्या कोपऱ्यातील जळमटे काढून टाकून घासून पुसून स्वच्छ झालेल्या मनाने नवीन वर्षाला सामोरे जायचे. सरत्या वर्षात आपण फार काही तुला देऊ शकलो नाही म्हणून काहींची जुन्या वर्षाने जणू माफी मागितली आहे आणि नवीन वर्ष तुमच्यासाठी नवीन घेऊन येईल याचे जणू आश्वासन देत आहे. सरत्या वर्षाने जाताना सद्गदित होऊन आपल्या हातात हात दिला आहे आणि आपली पुसटशी आठवण आपल्या मनामध्ये ठेवण्याची विनंती केली आहे. चला मग जे काही सरत्या वर्षाने आपल्या झोळीत टाकले ते स्वीकारून निरोप घेऊन नवीन वर्षात पाऊल टाकण्यास सज्ज होऊया.